गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही गेलो होतो मुंबईला गणपती बघायला. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून निघालो, पण इकडेच पोरांची हालत एकदम अवघड झाली होती हो. तुम्हीच बघा, इथं जांभळ्या वगैरे द्यायला लागली होती. एक तर म्हणतो बास बाबा धन्यवाद आमची जिरली. म्हटलं अरे थांबा, अजून तर जिरायची बाकी मेन. ट्रेन मध्ये मस्त झोपलो होतो, पण एवढी थंडी वाजायला लागली का जागाच आली हो. मग बाहेर डोकून पाहत होतं, म्हटलं अरे आपण तर इगतपुरी स्टेशनवर आलोय ना काय. मग परत घेतलं झोपून. नंतर आलो पुढं आणि इकडं तिकीट काढायसाठी पोरांची नुसती हा म्हणतो मी काढतो तिकीट, तो म्हणतो मी काढतो तिकीट. सगळेजण तिकिटाची एवढी आतुरतेने वाट बघत होते विचारूच नका. मग लोकलची मज्जा घेत आम्ही गेलो चिंचपोकळी स्टेशनला. आणि तुम्हाला सांगतोय, मुंबईचं वातावरण आपल्या नाशिकच्या लोकांना काही सूट होत नाही बाबा. सकाळी 5:30 वाजताच घाम निघाला आमचा. पण मग जाऊ दे, डेकोरेशन वगैरे पाहून मस्त वाटत होतं एकदम. लालबागच्या राजाचं डेकोरेशन एक नंबर होतं तसं. आणि दर्शनाला गर्दी तशी भरपूर होती बरं का. मग काय बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो नंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला. म्हटलं चला आता काळा चौकीच्या गणपतीला पण जाऊन येऊ. एवढ्या छोट्या गल्लीतून बाप्पाची एवढी मोठी मूर्ती कशी जात असेल बरं, हा विचार करून तर आम्ही आश्चर्यचकितच झालो. म्हटलं एवढ्या लांब आलोय तर 1-2 गणपती अजून बघूनच घेऊ. आणि हे बाकीचे गणपती पण एकदम मस्त मस्त होते बरं का. म्हणजे मूर्त्या सिंपल पण एकदम छान वाटत होत्या बघायला. फिरून फिरून आपल्याला लागली भूक. म्हटलं चला आता जेवणाचा बंदोबस्त करावा लागेल बरं का. आणि त्यात आपल्या नशिबाने आपल्याला एसी हॉटेल मध्ये जेवण भेटलं आणि जेवणाची टेस्ट पण छान होती बरं का. मग काय पोरं खुशच झाली सगळे. सर्वांनी एकत्रच जायचं ठरवलं होतं. मग काय एका रिक्षात 8 जण बसून गेलो बारा आम्ही. नंतर भाऊ स्टेशनवर तर असे काय चाळे करायला लागला. म्हटलं चला आता घ्या कल्टी इकडून पटकन काय.